गुरुजी, मी मागच्या वर्षीच म्हणाले होते की पुढच्या वर्षी बाप्पाची पहिली आरती आदित्य आणि त्याची बायको करतील आणि सुदैवाने जिच्याशी लग्न ठरलंय आदित्यचं ती आपल्यासोबत आहे. त्यामुळे बाप्पाची पहिली आरती आदित्य आणि साजिरींनी करावी असं मला वाटतंय. पुढच्या आठवड्यात आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा करणार आहोत आपण. बाहेर सगळे बजण्यासाठी बसलेत. काम आहेत मला. चल तू पण. आदित्य सर काय करतात? आदित्य सर आदित्य सर काय करताय तुम्ही? मला इथं कशा पायी घेऊन आलात? माझ्या आईची इच्छा होती या वर्षी बाप्पाची पूजा माझ्या बायको सोबत व्हावी, तीच पूर्ण करायला आलोय. पण सर पारू, अहिल्या मॅडम, साजरी ये ना. ही माझी पत्रिका आईने सकाळीच पाठवली. अरे बरं झालं तुझ्या आईने पत्रिका पाठवून दिली ते, कारण आजच गुरुजींना बोलवलंय तुमच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायला. मी येते. काय करायचं या मोलकरणीचं? अक्कल नाहीये का हिला? आता दामिनीला काय झालं? तुझ्या त्या लाडक्या पारूला त्रास होत असेल ना ग? नाही म्हणजे आता आदित्य तिच्या समोर असतो, तो तिला दिसतो, पण सतत साजेरी सोबतच असतो है ना. कसं सहन करते ग ती? तिला खूप त्रास होत असेल ना. हा दामिनी मॅडम, पारूला त्रास होतो की नाही बाप्पाला माहित, आणि हे मात्र खरं आहे की पारूचं मन निर्मळ आहे आणि आदित्य बाबांवर किर्लोस्कर घरातल्या सगळ्यांसाठी पारूच्या मनात फक्त प्रेम आहे, अगदी तुमच्यासाठी सुद्धा. हो, प्रेम आमच्या, इनफॅक्ट माझ्यासाठी सुद्धा नाही ग. तिचं प्रेम फक्त आणि फक्त आदित्यवरच आहे. कधी कधी त्या पारूला विसर पडतो की ती या घरात फक्त एक फुटकळ मोलकरीण आहे आणि साजिरी तिची मालकीण.
तू ना तिला एक आठवण करून दे की आता आदित्य आणि साजिरीचं लग्न होणार आहे है ना. त्यानंतर साजिरी तिची मालकीण. त्यामुळे तू त्या फडतूस मोलकरणीला सांग की नोकरांना अशी स्वप्न बघायचा अधिकार नसतो अगो. आणि त्यातल्या त्यात आदित्यसारखा मालक असेल ना तर अजिबातच नाही. सांगशील ना. आम्ही मॅडम, पारू जरी मोलकरी नसली ना तरी तिचं मन श्रद्धा कोणापेक्षाही कमी नाहीये. आणि माझी खात्री आहे पारू किर्लोस्कर कुटुंबाची कायम सेवा करत राहणार, मालकीण कुणीही असली तरी. बस तुझ्या त्या लाडक्या पारूची श्रद्धा आणि सेवा आपण आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा झाला ना की मग बघ. आता निघ निघ. सावित्री थांब. हा प्रसाद आहे ना बाप्पाचा तुझ्यासाठी. सतत गोड बोलत असतेस ना. हा प्रसाद खायचा आणि खरं बोलायचं. खा. निघ.